परभणीत अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची दैना केली। पिकं भुईसपाट झाली तर शेतात पुराचं पाणीही शिरलं। यामुळे कापूस पाण्यात भिजलाय तर तूर, ज्वारी, ऊस, राजगिरा आणि भाजीपालाही भुईसपाट झाला। मुसळधार पावसामुळे करपरा नदीलाही पूर आला। पुराचं पाणी जिंतूर तालुक्यातल्या अनेक गावांमधल्या शेतात शिरलं, त्यामुळे पिकं पाण्याखाली गेली आहेत। यवतमाळमध्ये सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला। सध्या शेत शिवारामध्ये कापूस वेचणी सुरू आहे आणि अशात जोरदार पाऊस बरसू लागल्यामुळे कापूस झाडावरच भिजून गेला। कपाशीची बोंड फुटली असून त्यातला कापूस भिजल्यामुळे आता हा कापूस गळून मातीत पडतोय। संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातही काल संध्याकाळपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली। या तालुक्यातील नरसापूर आणि परिसरात हुरड्याचं चांगलं उत्पादन होत असतं, मात्र या अवकाळी पावसानं हुरड्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। हुरडा पूर्णपणे या पावसामुळे भुईसपाट झाला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पालघर जिल्ह्यातही अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। जिल्ह्यातल्या कोकनेर गावात भात शेतीचं पावसामुळे नुकसान झालंय। कापून ठेवलेला भात पीक जो होतं ते देखील या ठिकाणी भिजून गेलाय। वसईला अवकाळी पावसाचा तडाखा बसला। मुसळधार पावसामुळे पूर्व वसईतील भात शेतीचं नुकसान झालं। हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिसकावून घेतलेला आहे। काढणीला आलेलं भात पीक उद्ध्वस्त झालेलं आहे। संपूर्ण उभं पीक आडवं झालं तर शेतीत पाणी साचल्यामुळे रब्बी पिकाचंही नुकसान झालं। पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांना झोडपून काढलं गेलंय। कापूस, तूर पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजल्यानं कापसाची पूर्ण प्रतवारीच खराब झाली। त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली, त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। पारनेर शहरासह निघोज, देवी भोयरे, राळेगण सिद्धी, पानोली या गावांना जोरदार पावसाचा फटका बसला। गारपिटीमुळे भानोली परिसरात प्रामुख्यानं कांदा, मिरची, ज्वारी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अकोले, भंडारदरा तसंच घाटघर परिसराला काल रात्रीपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलं। ठिकठिकाणी गारांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं। भात पिकाचं या गारपिटीनं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। आदिवासी भागातील घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। वाशिमच्या कोठारी परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 41 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या। रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे तसंच गारपिटीमुळे मेंढपाळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सरकारनं त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मेंढपाळांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरात पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे तापमानात मोठी घसरण झाली। पाऊस आणि थंडी अशा संमिश्र वातावरणामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो असं देखील सांगण्यात आलेलं आहे। नांदेड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला। काही ठिकाणी मध्यरात्री अवकाळी पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे सर्वत्र ढगाळ वातावरण होतं। या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला आहे। अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी पिकांचंही नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे। वर्ध्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। कारंजा तालुक्यातील हजारो हेक्टरमधील शेतातील कापसाचं पीक या अवकाळी पावसानं भिजून गेलेलं आहे। अवकाळी पावसामध्ये कापूस, तूर आणि इतर फळबागांना मोठा फटका बसलेला आहे, तर काही रब्बी पिकांनाही या पावसाचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे